रावेर ग्रामीण रुग्णालयात निधी अभावी कोऱ्या कागदावर केस पेपर. रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू. दररोज 400 ते 500 रुग्णांची वर्दळ. स्टेशनरीसाठी निधी नसल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांची कबुली. जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला असून प्रिंटेड केस पेपरसाठी निधी उपलब्ध नसल्याने रुग्णांना चक्क कोऱ्या कागदावर नाव, गाव व वय लिहून केस पेपर दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या जवळपास 2 महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याबाबत रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरी यांची भेट घेऊन विचारणा करण्यात आली असता शासनाकडून निधीच उपलब्ध होत नाही तर काय करायचे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान आज सकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सांगळे यांच्याशी S9 टीव्हीचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यांना कोऱ्या कागदावर केस पेपर दिले जात असल्याची माहिती देण्यात आली असता याबाबत मला कोणतीही माहिती नाही, मात्र हा गंभीर विषय असून लवकरच प्रश्न सोडविला जाईल असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे याच कोऱ्या कागदावरील केस पेपरच्या आधारे काही रुग्णांना वैद्यकीय दाखलेही दिले जात असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरील महत्त्वाचे तालुकास्थळ असलेल्या रावेर ग्रामीण रुग्णालयात दररोज सुमारे 400 ते 500 रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र अशा मोठ्या रुग्णालयात स्टेशनरी सारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते. लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन स्टेशनरीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना आवश्यक सुविधा मिळाव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. S9 टीव्ही न्यूज जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे, जळगाव. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.